द्वितीयोऽध्यायः. समुद्रमंथनाला प्रारंभ होतो आणि काही क्षणातच एक एक रत्न त्यातून बाहेर पडू लागतात. पहिले रत्न बाहेर येते ते म्हणजे हलाहल. हलाहल म्हणजे अत्यंत तप्त असे विष, आणि ते विष बाहेर पडल्याबरोबर देव, दानव आणि तिथले सारेच वातावरण अत्यंत भयभीत होते, काळवंडू लागते. भोवळ येऊन लोक खाली पडणार, तोच ते भगवान शंकराचा डॉक्टर शेफाली निगोजकर भुजबळ नंतर महादेव इथे धावून येतात. लाईव्ह पेंटिंग साठी आले. तो हलाहलाचा प्याला आपल्या ओठाआड करतात. मात्र देवी पार्वती त्यांची मान थोडी उंच करते, जेणेकरून तो विषाचा प्याला ते महादेव गळ्यातून खाली उतरू देत नाहीत. तो तसाच गळ्यात राहतो आणि त्यामुळे त्यांचा संपूर्ण कंठ निळा होतो. तेव्हापासून देवाधिदेव महादेव यांना नाव मिळते नीलकंठ. त्यानंतर चंद्र, ऐरावत, कामधेनू, उच्चैश्रवा नावाचा घोडा, पारिजात वृक्ष, कल्पवृक्ष, पांचजन्य नावाचा अत्यंत दिव्य असा शंख, कौस्तुभमणी, वारुणी, अप्सरारंभा, धन्वंतरी, महालक्ष्मी, आणि त्यानंतर बाहेर येते ते अमृत. पहिला रत्न असतो हलाहल आणि शेवटचे असते ते अमृत. हाच द्वितीयोध्याय. पहिला रत्न हलाहल. हलाहल प्यायल्याने शिवाला नीलकंठ हे नाव मिळाले. त्रिशूळ, डमरू, गंगा, पार्वती, नाग, सिंहाचे कातडे आणि त्रिनेत्र चित्रित हलाहल. शिवा. जटाटवीगलज्जल प्रवाह पावितस्थले खलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका ढमढमढमढमन्निनादमढमर्वयुच्चकार चण्ड. पांढऱ्या रंगावर त्रिनेत्र, नीलकंठ, शिवतांडव. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्जरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदक्षिणम्. शिवा. शिवतांडव करताना शिवा हलाहल पिताना, आणि त्यानंतर शिवाचे नाव पडले नीलकंठ. चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणाने नगे नमो नमो. चंद्र. निळ्या आकाशात पौर्णिमेपर्यंत वेगवेगळ्या अर्धचंद्रांचे आकार. सुंदरतर पिनाकधर हर सुंदरतर पिनाकधर हर गंगाधर गजाचर्मांबरधर. चंद्र. गंगाधर गजाचर्मा
दुसरा रत्न आपल्या समोर आहे. हत्तींचा राजा ऐरावत. काळ्या रंगावर सुंदर असे हत्ती, प्रत्येक ज्वेलरी मॅचिंग आहे. हत्ती हँड पेंटेड ऑन ज्वेलरी. चौथा रत्न कामधेनू, एक इच्छा पूर्ण करणारी गाय. गाईचे सुंदर हाताने रंगवलेले चित्र. कामधेनू, नेकपीस हाताने पेंट केलेला गाईचा. पाचवा रत्न उच्चाश्रवा, 7 डोक्यांचा उडणारा घोडा. सुंदर पांढरे घोडे आणि वेदांमधून लिहिलेले श्लोक. नेकपीस वर पण घोडा हँड पेंटेड. सहावा रत्न पारिजात. सुंदर हाताने रंगवलेली पारिजातकाची फुले. पारिजातकाची फुले हँड पेंटेड गळ्यामध्ये सुद्धा. नमस्ते कल्पवृक्षाय
चिन्तितार्थप्रदाय च 7वा रत्न विश्वम्भराय कल्पवृक्ष. नमस्ते विश्वमूर्तये रंगीबिरंगी पानांचे सुंदर हस्तरेखित चित्र आणि ओरिजिनल पानांनी बनवलेली ज्वेलरी आणि हेअर ॲक्सेसरीज. नमस्ते विश्वमूर्तये खऱ्या पानांनी बनवलेली ज्वेलरी आणि हेअर नमस्ते ॲक्सेसरीज. कल्पवृक्षाय चिन्तितार्थप्रदाय च विश्वम्भराय देवाय नमस्ते विश्वमूर्तये नमस्ते कल्पवृक्षाय चिन्तितार्थप्रदाय च लाईव्ह पेंटिंग सुद्धा चालू आहे समुद्र मंथन यांचे. नमस्ते विश्वमूर्तये नमस्ते कल्पवृक्षाय चिन्तितार्थप्रदाय च विश्वम्भराय देवाय लाईव्ह पेंटिंग आपण पाहत आहोत मूर्तये बाय डॉक्टर शेफाली निरोजकर भुजबळ. त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश 8वा रत्न पाचजन्य श्री विष्णूचा शंख. तपकिरी वाळूच्या समुद्र किनाऱ्यावर सुंदर हाताने रंगवलेलं श्री विष्णूचा शंख. शंखनादची बॉर्डर सूर निघालेले. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. शंखनाद दर्शवणारी बॉर्डर. गळ्यात सुद्धा शंखाचं हँड पेंटिंग. नववा रत्न कौस्तुभमणी. समुद्रातून निघालेला सर्वात मौल्यवान एकमेव हिरव्या रंगाचे रत्न. श्री विष्णूंनी गळ्यात परिधान केला हा कौस्तुभमणी. दहावा रत्न मदिराची वारुणी देवी. रंग मधुरेचा आणि समोरील चमक नशा दर्शवते. झगमगीत नशा. वरुणी देवी. अकरावा रत्न रंभा. स्वर्गातून आलेली एक सुंदर अप्सरा आणि एक अप्रतिम नर्तिका. अच्युत केशव हरी नारायण
नर्तिका आणि पायातले घुंगरू पदरावर. कुलभूषण राजीवलोचन आदिनारायण अनंत शयन आदिनारायण अनंत शयन सच्चिदानंद श्री सत्यनारायण आत्माराम देवमाराध्य गौरीशं रत्न 12वा देवं धन्वंतरी मृत्युंजयेश्वरं आयुर्वेदाचे देवता जीवनं नाम्ना पंचमहाभूते हाताने रंगवलेली आहेत साराचा व कलशातून सुवर्ण अमृत वाहत आहे ते दाखवलं आहे. यदरं शुभं महादेवस्य कवचं कृतसञ्जीवनामकं समाहितमना भूत्वा शृणुष्व कवचं शुभं श्रुत्वैतद्दिव्यकवचं धन्वंतरी 12व रत्न आयुर्वेदाचे देवता वराभयकरो यज्वा सर्वदेवनिषेवितः 13व रत्न मृत्युंजयो अमृत. महादेव प्राच्यां मां पाहि. पृथ्वीवर 4 ठिकाणी हे अमृत पडले. 4 कलशातून अमृत पडत आहे ते दर्शविले आहे. षट्भुज गुरु आपल्या आयुष्यात अमृताच्या रूपात येतात आणि आपल्याला अमर बनवतात आणि म्हणूनच गुरुस्तोत्र हस्तलिखित बनवलेले आहे. अष्टादश भुजोपेतो दण्डाभयकरो विभुः यमरूपी महादेवो दक्षिणस्यां सदावतु खड्गाभयकरो धीरो रक्षो गणनिषेवितः समुद्र मंथनचं पेंटिंग पूर्ण झालेलं आहे. रूपी महेशो जोरदार टाळ्यांनी आपण ह्यांचे प्रोत्साहन करायचं आहे. आणि 14वा शेवटचा रत्न श्री विष्णूची पत्नी श्री लक्ष्मी सुमन सवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममये मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते प्लेन नऊवारी वासिनि वेगळ्या पद्धतीची. सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि सदा पालय माम् ॐ आदिलक्ष्म्यै नमः सदा सौभाग्यवती भव अशी बॉर्डर. कलिकल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रितपादयुते जय जय हे लक्ष्मी पूजन कामिनि धान्यलक्ष्मि सदा पालय माम् ॐ आणि सर्व 14 रत्ने एकत्रित रंगमंचावर. अशाच प्रकारे समुद्र मंथन झाले आणि 14 रत्न एक एक करत बाहेर आले. इथे अध्याय 2 संपतो. जोरदार टाळ्या या सर्व रत्नांसाठी.